वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड विनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराच्या गाथा आमच्या पूर्ण झालेल्या आहे। काल बंधाधिकाराचे अंतिम 2 कलश अमृतचंद्र आचार्यांचे आपण बघितले, ज्यामध्ये आचार्यांनी सांगितलं की परद्रव्य आणि भाव यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे। परद्रव्य हे निमित्त आहे आणि आमचा रागद्वेषादी परिणाम हे नैमित्तिक आहे। आणि म्हणून परद्रव्याचा म्हणजे निमित्ताचा जर त्याग करेल एखादी व्यक्ती तर रागादी भावांचा देखील नाश होऊ शकतो। आणि जीव जेव्हा तत्वज्ञानपूर्वक स्वतःच्या स्वभावाला जाणून आत्मानुभव करतो आणि अशा तऱ्हेने परद्रव्याचा त्याग करतो, त्या अनुषंगाने रागद्वेषादी भावांचा त्याग करतो, तो जीवनामध्ये कर्ममुक्त होतो आणि त्याला असीम ज्ञानाचा अनुभव प्राप्त होतो। हा अनुभव कसा आहे तर हा अनुभव आता त्यावर आच्छादन टाकणारं कोणतंही कर्म आता शिल्लक राहिलेलं नाही। अर्थात त्याचं ज्ञान जे आहे ते केवल ज्ञानामध्ये परिवर्तित होणार आहे आणि संपूर्णतः अज्ञान अंधकाराचा नाश त्याचा होणार आहे। असं अंतिम मंगल रूपाने ज्ञानाची महिमा प्रतिपादन करणारा कलश अमृतचंद्र आचार्यांनी ठेवलेला होता। आणि यानंतर मोक्षाधिकार सुरू होणार आहे, पण त्याआधी बंधाधिकाराचा सारांश आम्ही वाचणार आहोत। आचार्य कुंद बंधाधिकारांच्या प्रारंभी बंधाची कारण सांगतात। तशी तर बंधाची कारण सांगताना तत्वार्थ सूत्रादी ग्रंथामध्ये मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय योगा बंध हेतवा ही कारण सांगितलेलीच आहे। यामध्ये मिथ्यात्व आणि रागद्वेष मोहादी परिणाम ही बंधाची प्रमुख कारण सांगितलेली आहे। यामध्ये देखील मिथ्यात्व गेल्यानंतर हळूहळू अविरतीचाही अभाव होतो, कषायांचाही अभाव होतो आणि योग देखील 13व्या गुणस्थानात यथास्थानी जातो आणि हा जीव संपूर्णतः कर्मबंधानी मुक्त होतो। ही कारण आपल्याला माहिती आहे। नंतर सर्वसामान्य जन मन वचन कायेची प्रवृत्ती, हिंसा, शस्त्रादी उपकरणे इत्यादी भावांना बंधाचं कारण मानतात। बंधाचं कारण योगाला म्हणजे मन वचन कायेची चंचलता होतोय, परिस्पंद होतोय आणि परिस्पंदाने बंध आहे, किंवा हा जीव पाप प्रवृत्तीमध्ये मग्न आहे म्हणून बंध होतो आहे। अशा तऱ्हेने बंधाला दुसऱ्या रूपाने बघून ती बंधाची कारण मांडलेली आहे। ही सर्व साधनं मोह रागद्वेषादी अध्यवसानाचं निमित्त आहे। या ठिकाणी सांगितलं की निमित्त आणि प्रत्यक्षात असणारा रागरूप जीवाचा परिणाम ही सगळी बाह्य कारण आहे। बाह्य कारण असताना बंध होईल असं नाही। ज्या वेळेला रागद्वेषादी मोह परिणाम आहे त्याच वेळेला ते बंधाला कारणीभूत आहे। म्हणून ही जी सगळी साधनं सांगितली, मन वचन कायेची प्रवृत्ती, शस्त्रादी उपकरणे, हिंसा, तो तोडफोड करतो आहे, ही सगळी कारणं ही बाह्य कारणं म्हटली, ही साधनं म्हटली। याच्या सोबत जेव्हा जीवाचा हा परिणाम आहे तो बंधाचं कारण आहे, परंतु याला देखील व्यवहाराने बंध हेतू मांडलेले आहे। ज्याप्रमाणे तेलाने अंग माखलेला पुरुष मातीच्या आखाड्यामध्ये शस्त्रादी द्वारा व्यायाम करतो, परंतु त्याला धूळ चिघटते ती तेल माखल्याने। त्याचा जो स्निग्धांश आहे,
स्निग्धांशामुळे तिथे बंद झालेला आहे. त्याप्रमाणे जीवाचा देखील स्निग्धांश रूप परिणाम म्हणजे राग द्वेष मोहरूप परिणाम यांनी जीवाला बंद होणार आहे, अन्य कारणाने नव्हे. त्याचप्रमाणे कारमांड वर्गणेने गचपच भरलेला लोक मन वचन कायेची योग प्रवृत्ती इत्यादी बंधाची कारणे नव्हे. याला आचार्यांनी निरस्त केलेला आहे की हा तीनही लोक 343 घनराजूचा पूर्ण या ठिकाणी ठसाठस कारमांड वर्गणा भरलेली आहे. हा जीव या परिकरात राहतो आणि म्हणून त्याला बंद होतो. तर आचार्यांनी त्याचं निरस्तीकरण केलं असं नाही हे सांगितलं. तर आपली उपभोग भूमी रागाधिकांशी तन्मय होणे, उपयोग त्या राग प्रवृत्तीशी एकाकार होणं, रागाचा स्वामी बनणं, रागाला चांगलं मानणं हे बंधाचं कारण आहे. म्हणून उपयोग भूमी ही रागाधिकांशी तन्मय होणे हे बंधाचं कारण आहे. कारमांड वर्गणा जर बंधास कारण असेल तर सिद्धांना बंध व्हायला हवा. कारण ज्या ठिकाणी सिद्ध परमेष्ठी विराजमान आहे असं लोकाग्र शिखर जे तिसऱ्या वातवलयामध्ये आहे, जे तिसरं वातवलय 1575 धनुष्य आहे, त्याच्यात वर 500 धनुष्य पर्यंत सिद्ध जीवांचा निवास आहे. कदाचित 525 धनुष्यांपर्यंत सिद्ध परमेष्ठीचा निवास आहे. कारण उत्कृष्ट अवगाहना सिद्ध परमेष्ठीची 525 धनुष्य आहे. आणि त्यांचं आपल्याला माहिती आहे की वरचे आत्मप्रदेश हे पूर्ण वलयाला टेकलेले आहे आणि खाली मात्र त्यांचा अवगाहनेनुसार त्या ठिकाणी त्यांच्या शरीर आत्म्याची अवगाहना असणार आहे. आता तिथे जिथे सिद्ध परमेष्ठी राहतात त्याही ठिकाणी कारमांड वर्गणा आहे. मग आता कारमांड वर्गणा आहे ते त्या परिकरात आहे, त्याच क्षेत्रावर आहे, तर सिद्धांना देखील बंध मानावा लागेल. पण सिद्ध परमेष्ठी कधीही परत संसारामध्ये येत नाही, त्यांना कर्मबंध आता कधीही होणार नाही. म्हणून सिद्धांना कर्मबंध नाही. जर मन वचन कायेची प्रवृत्ती बंधाला कारण आहे असं मानलं तर केवली भगवंतांना देखील दिव्यध्वनीच्या माध्यमातून वचन योग आहे, कायेच्या माध्यमातून अजूनही योग आहे म्हणून परिस्पंदन आहे. तर त्या ठिकाणी देखील बंध मानावा लागेल. पण त्या ठिकाणी योगानी होणारा जो इर्यापथास्त्रव आहे एवढा आहे, पण बंध मात्र तिथे पण नाही. इंद्रिये बंधाला कारण असतील तर ज्ञानीलाही कर्मबंध मानावा लागेल. कारण ज्ञानीला पण इंद्रियांच्या माध्यमातून तो वस्तू बघतो, अजूनही मतिश्रुत ज्ञान आहे आणि म्हणून इंद्रियांच्या माध्यमातून जर कर्मबंध आहे असं मानलं करणाच्या माध्यमातून, तर त्यांनाही ज्ञानीलाही कर्मबंध मानावा लागेल. हिंसा बंधास कारण असेल तर यत्नाचार पूर्वक इर्या समितीचे गमन करताना जर कीटाणू मरेल तर साधूंना बंध व्हायला हवा. आचार्यांनी जी पहिली उपपत्ती सांगितली की मन वचन कायेची प्रवृत्ती हिंसा शस्त्रादी उपकरणे हे बंधाचं कारण नाही, आणि प्रत्येकाला सायंटिफिक रिझन त्यांनी दिलेलं आहे का कारण नाही आहे, तर असं आहे तिथेही बंध मानावा लागेल. आणि जर आम्हाला हिंसा हा शब्द वाचल्यानंतर असं वाटत होतं की अरे हिंसेनी तर बंद आहे, मग हिंसेनी बंद आहे तर केवळ द्रव्य हिंसा आहे आणि भाव त्याच्याशी संलग्न नाही. साधूंच्या जीवनामध्ये ते अप्रमत्तपूर्वक प्रत्येक क्रिया करतात आणि म्हणून सजगता त्यांच्या जीवनात आहे. आणि म्हणून जर त्यांच्याकडून एखाद्या जीवाची विराधना होत असेल तर त्यांना हिंसाजनित बंध असत नाही. म्हणून यत्नाचारपूर्वक अप्रमत्त दशेपूर्वक जर इर्या समितीने गमन करत आहे, इर्या समितीने गमन याचा अर्थ समोरची 4 हात जमीन पाहून चालणं, हे जर त्यांचं आहे आणि अशा वेळी जर त्यांच्याकडून जीव हिंसा घडली तर त्यामुळे होणारा बंध त्यांना नाही. पण उपरोक्त निमित्त असतानाही त्यांना बंध नाही.
असे आगमात सांगितले आहे. यावरून ती बंधाची नियमरूप कारणे नव्हेत. एक तर रागादिकांनी मलिन झालेली उपयोग भूमी म्हणजेच अध्यवसान नियमानी बंधाचं कारण आहे. म्हणून बंधाच्या कारणाचा मूळ विचार अगदी काय तिथे नियामक कारण आहे हे आचार्य सांगत आहे. आणि नियामक कारण सांगितलं की तुझी जी उपयोग भूमी आहे, तुझा जो स्वभाव आहे, हा स्वभाव विभावाशी एकाकार होणं, हा स्वभाव न राहता मिश्रित असा रागाचा अनुभव घेणं, रागाला अंतःकरणामध्ये चांगलं मांडणं, हे आहे खरं बंधाचं कारण. आणि यालाच म्हटलेलं आहे अध्यवसान भाव. याचा अर्थ स्वच्छंद वृत्ती करावी असं नाही. जर आम्ही एक मांडलं की अध्यवसानाने बंध आहे, मग आम्ही कशाही अनर्गल क्रिया केल्या तर चालेल का? या ठिकाणी हे अभिप्रेत नाही आहे. पहिल्यांदाच आचार्यांनी सांगितलेलं आहे की यत्नाचार पूर्वक तो वागतो आहे. स्वच्छंद वृत्ती त्याची जीवनात नाही. स्वतःला नियमांच्या चौकटीत त्यांनी बंदिस्त केलेला आहे. कसं उठावं, कसं बसावं, कसं चालावं, कसं बोलावं, कशा वस्तू ठेवाव्या, ग्रहण कराव्या, हे त्यांना मूलभूत ज्ञान प्राप्त आहे. आणि असा तो यत्नाचार पूर्वक वागतो आहे. याचा अर्थ त्याच्या जीवनात मुळीच स्वच्छंद वृत्ती नाही. जरी तो प्रत्यक्ष बोलत नसता तरी त्याच्या क्रियेमधून जागरूकता दिसते, त्याच्या क्रियेमधून अप्रमत्त भाव झळकतो. त्याची क्रिया जी आहे ती अत्यंत सावधानतापूर्वक केलेली क्रिया आहे. आणि म्हणून तो स्वच्छंद वृत्ती त्याच्या जीवनात नाही. आणि जिथं स्वच्छंद वृत्ती आहे, जिथे असजगता आहे, संयमाचा लवलेश नाही, अशी जी स्वच्छंद वृत्ती आहे, तिथे निश्चितपणे मलिन उपयोग कर्तृत्वाचं अध्यवसान आहेतच. त्या ठिकाणी तो जागरूकच नाहीये. तो आत्मतत्वाविषयी योग्य रीतीने निर्णयच करत नाहीये. आणि क्रियेमध्ये तो कशाही प्रकारची अनर्गल वृत्ती करतो आहे. अंतरंगामध्ये ज्ञान चेतनेसह बाह्यतः मात्र असणाऱ्या उपरोक्त प्रवृत्ती बंधास कारण नाही. अंतरंगात सदैव निर्मल अशी ज्ञान चेतनेची ज्योत प्रज्वलित आहे. या ज्ञान प्रकाशामध्ये त्याला प्रत्येक क्रियेचा समीचीन अर्थ कळलेला आहे. क्रिया करत असताना कोणती क्रिया योग्य आहे, कोणती अयोग्य आहे, याचं भान त्याच्या जीवनात आहे. सदैव विवेकाने तो वागतो आहे. आणि असं असताना केवळ बाह्य प्रवृत्तीनी एखाद्या वेळेला विराधना घडली तर मात्र त्याला बंध असणार नाही. कारण ती गोष्ट त्यांनी बुद्धी पुरस्सर केली नाही, त्यांनी काटेकोरपणे दक्षता घेतली आहे. पण दक्षता घेतली असतानाही ती क्रिया घडलेली आहे. तर त्या गोष्टी स्वच्छंद वृत्तीने करेल तर त्याला बंधच आहे. म्हणून अध्यवसान याचा अर्थ नैसर्गिक राग द्वेष कल्माशितम अध्यवसानम. नैसर्गिक रीतीने म्हणजे उपजत राग द्वेषनी कल्माशित वृत्ती असणं, याचं नाव आहे अध्यवसान भाव. अथवा स्वपर एकत्व अध्यासे सती. ही सती सप्तमीची रचना देखील संस्कृत मध्ये एक बोध आम्हाला देते की ही गोष्ट असताना ती गोष्ट नियमपूर्वक असणार आहे. अशा दोन गोष्टींमध्ये जेव्हा आम्हाला सामंजस्य दाखवायचं असतं तेव्हा सती सप्तमीची रचना वापरल्या जाते. या ठिकाणी स्वपर एकत्व अध्यवसाये सती हे शब्द ठेवून सती सप्तमी सांगितली आहे की स्व आणि पर यांचा एकत्व अध्यवसाय रूप परिणाम असताना विशुद्ध चित चमत्कार अतिरिक्तत्व लक्षणांनी अध्यवसानानी, म्हणजे स्वपरामध्ये एकत्व बुद्धी असताना त्या कारणाने
शुद्ध ज्ञान परिणतीपासून भिन्न असे रागद्वेष मोहादी हे अध्यवसान आहे. म्हणजे आमच्या शुद्ध ज्ञानाशी आणि रागद्वेष परिणाम हे आमचे परिणाम कसे आहे, तर या आमच्या परिणामांनी आमच्या स्वभावाशी विसंवाद साधला आहे. हे आमचे सुसंवाद साधणारे परिणाम नाही. म्हणून रागद्वेष मोहादी हे अध्यवसान भाव आहे. स्वपराच्या एकत्व बुद्धीने अज्ञानी आपणास दुसऱ्याचे सुखदुःख जन्म मरणाधिकांचा आणि दुसऱ्यास आपल्या जन्म मरण सुखदुःखाधिकांचा करता मानतो. आतापर्यंत आपण ही गोष्ट शिकलो आहे की हा कर्तृत्व आणि भोक्तृत्व भाव सदैव अज्ञानी जीवनात बाळगतो. माझ्या सुखदुःखामध्ये दुसरी व्यक्ती मला त्यासाठी करता बनते. दुसऱ्या व्यक्तीमुळे मला रागद्वेष होतात. दुसऱ्या व्यक्तीने मला सुखदुःख मिळतं. दुसरी व्यक्ती मला जन्म मरण देऊ शकते. अशा प्रकारचा जो भाव आहे हा मिथ्या भाव आहे, परकर्तृत्वाचा भाव आहे. याच्यामध्ये पराकडे आम्ही आमचं कर्तृत्व दिलेलं आहे किंवा मी दुसऱ्यांचं चांगलं वाईट करू शकतो, त्याला जन्म मरण देऊ शकतो, त्याचा वध करू शकतो. अशा प्रकारचे जे भाव आहे हे आहे दुसऱ्याचं कर्तृत्व घेण्याचा परिणाम. वास्तविक प्रत्येकाचे सुखदुःख जन्म मरण त्याला आपल्या नियतकाली आपल्या कारणाने कर्माच्या निमित्ताने प्राप्त होतं. प्रत्येकाला जो जन्म मिळालेला आहे हा जन्म देखील त्याच्या निश्चित अशा स्वतःमुळेच त्याला प्राप्त झालेला आहे. मरण जे झालेलं आहे ते आयुक्षयानी झालेलं आहे आणि आयुचा उदय म्हणजे जन्म. आणि आयु कर्म हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कुणीही कुणाला आयु कर्म देऊ शकत नाही. एवढंच नाही तर आयुमध्ये कुठेही घट-बट होत नाही. काहीही त्याच्यामध्ये आयु कर्मामध्ये असं कर्म आहे हे की याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं स्थित्यंतर होताना दिसत नाही. एक आयुचा क्षण देखील कुणी दुसरी व्यक्ती कमी करू शकत नाही किंवा वाढवू शकत नाही. असं हे त्याचं सगळं निश्चित आहे. समजा आता श्रेणिकाच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं तर आज श्रेणिक राजा पहिल्या नरकामध्ये त्याचं 84 लाख वर्षाचं आयुष्य भोगतो आहे. विचार करा की यामधलं काहीतरी त्याचं कमी अधिक आयु होऊ शकेल का? एक क्षण देखील त्याचा कमी अधिक होऊ शकणार नाही. तो कधीही आधी इथे जन्म घेऊ शकणार नाही. जो उत्सर्पिणीच्या तिसऱ्या काळामध्ये प्रथम तीर्थंकर होणार आहे तो तेव्हाच तो जीव तिथे जन्म घेणार आहे. तोपर्यंत कितीही क्षायिक सम्यक्त्वाची अनुभूती तो नरकामध्ये घेत असला तरी देखील जो आयुक्षय आहे म्हणजे मरण आहे ते त्याला आधी येणार नाही. नरक यातना त्याच्या कमी होणार नाही. आणि नरक यातना कमी होणार नाही. ते जे दुःख तो भोगत आहे ते देखील ते स्वतःच्या कर्मानी भोगत आहे. व्यवहारामध्ये आम्ही असं म्हणणार की इतर नारकी जीव एकमेकांना दुःख देतात, एकमेकांना दुःख देतात. हे व्यवहाराच्या भाषेमध्ये आहे. प्रत्येक जण आपलं जे सुख दुःख भोगणार आहे ते त्याच्या साता वेदनियानुसार भोगणार आहे. आम्ही कितीही म्हटलं की घरातल्या व्यक्तीला, मुलाला, मुलीला मी अत्यंत सुखामध्ये ठेवेल, हा माझा केवळ अहंकार आहे. आम्ही पैसा देऊ शकू एक वेळेला, पण आम्ही सुख किंवा दुःख कुणालाही देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण त्याचं साता कर्म त्याच्या सोबत आहे. त्याचा जसा उदय असेल तशाच प्रकारचं सुख तो त्या ठिकाणी भोगणार आहे. तर ही सगळी नियती आहे, निश्चितपणा आहे. पण आमचा अहंकार इतका आहे की त्या अहंकारामध्ये आम्ही हे वस्तुतत्व देखील मनाने स्वीकारत नाही. कदाचित आगमामध्ये आहे म्हणून वरपांग
अंगी आम्ही असं मानू, पण अंतःकरणपूर्वक या तत्वाचा स्वीकार आम्हाला करायचा आहे. म्हणून दुसऱ्यांचं कर्तृत्व आणि माझं कर्तृत्व दुसऱ्याकडे मला द्यायचं नाही, असा हा सुखदुःखादिकांचा करता मानतो. म्हणून वास्तविकतः प्रत्येकाचे सुखदुःख जन्म मरण त्याला आपल्या नियतकाली, शब्द ठेवलेला आहे नियतकाली, कारण प्रत्येकाच्या जीवनात तो निश्चितपणे क्रमनियमितपणाने ती पर्याय त्या समयात येणार आहे आणि त्यानुसार तो सुखदुःख भोगणार आहे. म्हणून नियतकाली हा शब्द देखील महत्वाचा आहे, कारण पर्यायीमध्ये क्रम आहे. मोक्षाधिकारामध्ये सुरुवातीलाच येणार आहे की ह्या याच्यामध्ये क्रमनियमित आहे. क्रमनियमित आहे म्हणजे पर्यायी त्यांचा सिलसिला, त्यांचा प्रवाह जो आहे तो धारावाही रूपाने एकानंतर एक तसाच येणार आहे आणि त्याच्यामध्ये अस्ताव्यस्तपणा नाही. अस्ताव्यस्तपणा नाही म्हणजे एकदम मिथ्यात्व आणि एकदम सम्यक्त्व असं त्या ठिकाणी नाही. विशिष्ट प्रक्रिया करून अनिवृत्तीकरण करून हे सगळं म्हणजे नियमितपणा आहे. जर आम्ही असं म्हटलो की नियतकाली आली नाही तर एकदम मिथ्यात्वाचा परिणाम आणि एकदम पारड उलट सम्यक स्वरूप असं होणं नाही. ती विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतूनच तसं जावं लागणार. जर आम्ही म्हटलं की आम्ही शेतामध्ये धान्य पेरलं आणि पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचं झाड झालं पाहिजे, हे होणं नाही. त्याची जी क्रमनियमित अवस्था आहे की तो अंकुर पक्व व्हावा लागेल, फुटावा लागेल, त्याच्यातून अंकुर बाहेर पडावा लागेल, तो वाढेल, मोठं होईल, ही सगळी प्रक्रिया आहे. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया होऊनच त्याचं झाड जसं उत्पन्न होणार आहे त्याप्रमाणे आमच्या देखील पर्यायींचा हा नियमितपणा ठरलेला आहे. ती आपल्या नियतकाली आपल्या कारणाने आणि त्याला कारण देखील, निमित्त कारण देखील तेच प्राप्त होणार आहे. अशा कर्माच्या निमित्ताने ते प्राप्त होतं. जर एक दुसऱ्यास कर्म देऊ शकत नाही, हरण करू शकत नाही, तर एक दुसऱ्याच्या सुखदुःखादिकांचा करता कसा होईल? तरीही अज्ञानी असा मिथ्या अभिप्राय करतो, पण अज्ञानीच्या जीवनात ही गोष्ट त्याला पचत नाही, रुचत नाही, पचनी पडत नाही आणि म्हणून तो अजूनही त्या मिथ्या अभिप्रायामध्ये गुंतलेला आहे. वस्तुतः अध्यवसान मात्र केल्याने कोणास सुखदुःखादी प्राप्त होतात, प्राप्त होत नाही. आणि आमच्या अध्यवसनाची निरर्थकता देखील कशी आहे? आम्ही अध्यवसान केला, खोटा भाव केला, विपरीत भाव केला की मी दुसऱ्याला सुखी करू शकतो, हा मिथ्या भाव माझा झाला. आणि खरंच मी दुसऱ्याला सुखी करू शकतो का, हा जर विचार केला तर ते कार्य तसं घडेलच याची खात्री नाही. त्याचाही उदयाला असेल आणि माझाही भावाला झाला असा निमित्त नैमित्तिक संबंध जर जुळून आला तर ते कार्य कदाचित घडेलही, पण तत्वतः तसं ते कार्य निश्चितपणे घडेलच याची खात्री आम्हाला देता येत नाही. म्हणून माझा जो अध्यवसान भाव आहे हा स्वार्थ क्रियाकारी नाही, हे शब्द आचार्यांनी पहिल्यांदा वापरलेले आहे. अध्यवसान असोत वा नसोत, ज्याला त्याला कर्मानुसार सुखदुःखादी प्राप्त होतात. म्हणून अध्यवसान पराबाबत अकिंचित कर आहे. म्हणून अध्यवसान हा जो भाव आहे आमचा, मिथ्या अभिप्राय आहे, हा अकिंचित कर आहे, म्हणजे तो कार्य करेल याची खात्री नाही. तो केवळ स्वरूपापासून च्युत होऊन विकारी बनतो आणि तेव्हाच कर्मांवर्गणा स्वयं कर्मरूप होऊन जीव प्रदेशामध्ये परस्पर अवगाह रूपाने बद्ध होते. कर्मबंधनाची प्रक्रिया या एका वाक्यात या ठिकाणी सांगितलेली आहे. हा जीव जो आहे
हा मिथ्या अध्यवसान भाव करतो. अध्यवसान भाव करतो याचा अर्थ तो आपल्या चैतन्य स्वरूपापासून च्युत होतो आणि विकारी बनतो. विकारी बनतो, अध्यवसान भाव करतो, रागद्वेषादी भाव करतो. ही झाली जीवामध्ये घडलेली प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया ज्या समयात होते त्या समयात त्या ठिकाणी आमच्या आत्मप्रदेशावर असलेली विसरसोप जयरूप जी कारमाण वर्गणा तिथे गचपच आहे, ती देखील स्वतःच्या स्वयं उपादानगत योग्यतेने कर्मरूप परिणमते. दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की हा जीव अध्यवसान भाव करतो म्हणजेच आपल्या स्वरूपापासून विकारी बनतो, रागद्वेषादी परिणामांनी परिणमतो. जीवाची प्रक्रिया जीवामध्ये घडलेली आहे आणि त्या समयामध्ये की ज्या समयात यांनी रागद्वेष केले त्या समयात या आत्मप्रदेशावर जी कारमाण वर्गणा आहे ती निसर्गतः तिथे आहे. तिला काही कोणी आणलं असं नाही, कारण 343 घनराज्यू मध्ये ही कारमाण वर्गणा सर्वत्र आहे. आमच्या आत्मप्रदेशांवर देखील ती कारमाण वर्गणा आहे. ही कारमाण वर्गणा तिच्यामध्ये जी स्वयं कर्मरूप परिणमण्याची त्या समयात योग्यता आहे ती त्यावेळेला कर्मरूप परिणमते. दोन क्रिया एका समयात झाल्या, जीवाचा विकार रूप परिणाम आणि कारमाण वर्गणा कर्मरूप होणं. आणि ती कर्मरूप झाली आणि म्हणून तिचा आणि जीवाचा परस्पर अवगाह रूपाने संबंध प्रस्थापित होतो. ही बंधाची मूळ प्रक्रिया आहे. म्हणून परस्पर अवगाह रूपाने बद्ध होते. जी कथा 5 पापरूप अध्यवसानाची तीच कथा जीवरक्षादी 5 व्रतांची. म्हणजे जी आम्ही 5 पापांच्या बाबतीत सांगितलं की जीवानी आपल्या स्वभावापासून च्युत होऊन हिंसेचा परिणाम केला. हिंसेचा परिणाम केल्याबरोबर त्या ठिकाणी असलेली कारमाण वर्गणा कर्मरूप परिणत झाली आणि जीवाशी परस्पर अवगाह रूपाने बद्ध झाली. आता उलट लावा की समजा जीवानी एखाद्या जीवाला वाचविण्याचा परिणाम केला, म्हणजे अहिंसा व्रत केलं, अहिंसेची पालना केली. व्रत म्हणू नका, अहिंसेची पालना केली. आता अहिंसेची पालना केली हा देखील भाव जीवाचा विकारी परिणाम आहे, कारण शुद्ध स्वभावात तो नाही आणि म्हणून हा परिणाम देखील अशा प्रकारे स्वतःच्या स्वभावाशी च्युत होणारा परिणाम आहे. आणि त्यामुळे त्या समयात जी कारमाण वर्गणा होती तिथे ती कर्मरूप परिणत झाली आणि ती जीवाशी बद्ध झाली. म्हणून जी कथा 5 पापरूप अध्यवसानाची तीच कथा जीवरक्षादी 5 व्रतांची. कारण दोहोंच्याही मध्ये परद्रव्य प्रवृत्त परिणामांची समानता आहे. कारण दोन्ही पाप असेल किंवा पुण्य असेल, दोनही मध्ये परद्रव्या संबंधी विचार आहे. एकामध्ये जीवाचा वध करण्याचा, त्रास देण्याचा परिणाम आहे, एकामध्ये परजीवाला वाचविण्याचा परिणाम आहे. एका ठिकाणी खोटं बोलण्याचा परिणाम आहे, एका ठिकाणी सत्य बोलण्याचा परिणाम आहे. पण आहे दोनही परिणाम, पापरूप असो की पुण्यरूप असो, परद्रव्य प्रवृत्त परिणाम आहे. आणि त्यामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही अध्यवसानाने बंध होतो. म्हणून अध्यवसानच निश्चयाने बंध हेतू आहे. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी हे सांगितलं की हा जो अध्यवसान भाव आहे हा बंधाचा हेतू आहे. तोच भावबंध आहे, कारण तेथे उपयोग भूमी आणि रागादिकांची एकता आहे. तेव्हा कर्म आत्म्यामध्ये बद्ध होत. याप्रमाणे कर्मोदय जनित सर्व परिकरामध्ये किंवा भावामध्ये नरनारकादिकांमध्ये तो आत्मत्व बुद्धी करतो.
हा जो अज्ञानी जीव आहे याला आपल्या स्वरूपाचं भानच नाही. मी एक त्रिकाली न्यायक स्वभावी आत्मा आहे हा त्याला अजूनही अभिप्राय त्याच्या जीवनात त्याला आलेला नाही. आणि तो सर्व बाह्य गोष्टींमध्ये, बाह्य भावांमध्ये, या सगळ्यांमध्ये आत्मत्व बुद्धी करतो. जे जे तो जाणेल ते ते माझं आहे हा भाव त्याचा सदैव असतो. किंवा कर्मोदय जनित जो जो काही परिणाम दिसतो आहे त्या परिणामांमध्ये हा आत्मत्व बुद्धी करतो. हे मीच आहे असं तो मानतो. आणि म्हणून हे अध्यवसान स्वभावतःच परद्रव्याभिमुख आहे. म्हणून हे अध्यवसान कसे आहे तर दुसऱ्या द्रव्याशी जोडल्या गेलेले आहे. परसंयोग तिथे आम्हाला दिसतो आहे आणि म्हणून पराश्रित आहे. त्यांनी त्या अध्यवसानाचा त्याग केला त्या यतींना कर्मबंध होत नाही. ज्यांनी या अध्यवसानाचा भाव त्याग केला म्हणजे कर्मोदय जनित जे काही भाव आहे म्हणजे रागद्वेषादी भाव, औपाधिक भाव, या भावांमध्ये ज्यांनी आत्मत्व बुद्धी केली नाही, तो माझा स्वभाव आहे असं जो मानत नाही, किंवा हा जो नरनारकादी रूप असमान जातीय द्रव्य पर्याय आहे तो म्हणजे मी आहे ही मान्यता ज्याची नाही, असा तो यती साधू हा कर्मबंध करत नाही. म्हणून प्रभूंनी अध्यवसानाचा निषेध केलेला आहे. म्हणून काय सोडायचंय आम्हाला तर आमचा जो मिथ्या विकल्प आहे, स्वपरामध्ये एकत्व रूप अध्यवसाय जो आहे याचा आम्हाला जीवनात त्याग सांगितलाय. अध्यवसानाचा निषेध केला आहे याचाच अर्थ सर्व व्यवहाराचा निषेध केला आहे. अध्यवसान भाव हे सोडायला सांगितले आहे. अध्यवसान भाव परद्रव्यानी होतात म्हणून परद्रव्याचा म्हणजे व्यवहाराचा देखील निषेध सांगितला आहे. कारण अध्यवसानाप्रमाणे समस्त व्यवहार मात्र पराश्रित आहे. जसा अध्यवसान पराश्रित आहे तसा हा व्यवहार देखील पराश्रित आहे, संयोगी अवस्था दाखवितो आहे. आणि म्हणून या व्यवहाराचा निषेध आहे. म्हणून निश्चयने हा व्यवहाराचा प्रतिषेधक आहे आणि व्यवहार हा प्रतिषेध्य आहे. म्हणून या ठिकाणी बंधाधिकारामध्ये व्यवहार हा प्रतिषेधक आहे, निश्चय हा प्रतिषेधक आहे, तर व्यवहार हा प्रतिषेध्य आहे, निषेध करण्या योग्य आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचं पुढचं प्रकरण आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो को. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.